उमसाई भावार्थ 11 आगासन कल्पेश भंडारी पुरस्कृत हा संघ आपण पाहू शकाल। आगासन आणि त्यांच्या समोर जय जलेश्वर वाडेकर। तर यस फलंदाज देखील पाठवायचे आहेत। सामना सुरू होतोय दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आहे। जय जलेश्वर वाडेकर आणि त्यांना फाईट करेल ओमसाई भावार्थ 11 आगासन। आगासन या संघाने पहिल्या सामन्यामध्ये उत्तर शिव संघाला पराभूत केलं। त्यानंतर वाडेकर संघाने शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला आणि दातिवली संघाला पराभूत करून हा संघ दाखल झालाय दुसऱ्या फेरीमध्ये। एक चांगलं बॅटल आहे आजचा दिवस प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे, कारण की यानंतर वडवली बी आणि बेतवडे बी या दोन संघांमध्ये सामना असेल आणि त्यानंतर दोन्ही संघ इन्फॉर्म संघ आहे। सागाव संघ देखील खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि त्यांना फाईट करेल दक्ष 11 वाकलन। यस सामना सुरू होतोय। गेम ऑन, लेट्स प्ले। दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी। यस सामना सुरू होतोय। गेम ऑन, लेट्स प्ले। गोलंदाज आहेत केजू मुंडे आणि स्ट्राइक इनला फलंदाज अतुल भोईर। एक चांगलं कॉन्टेस्ट, एक चांगलं बॅटल या दोन खेळाडूंमध्ये। सामना सुरू होतोय। गेम ऑन, लेट्स प्ले। पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा आलाय वाईट बॉल मिळते। अवांतर धाव आणि या अवांतर धावेने श्री गणेशा झाली आहे। धावसंख्या आहे 1। आमचे अत्यंत जवळचे आणि जीवलग मित्र टीनू बेडेकर यांचं आगमन झालेलं आहे। वेलकम टीनू, स्वागत आहे। दिलपेश कदम देखील सामन्याचा आनंद घेतात। अक्षय, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे। क्लीन बोल्ड फलंदाज झाले बाद। यष्ट उद्ध्वस्त दांडी गुल यू मिस, आय विल डेफिनेटली। हा पहिला धक्का अतुल भोईर बॅक टू द पवेलियन। ज्या अतुल भोईरने पहिल्या सामन्यामध्ये 48 धाव बनवल्या होत्या, तोच अतुल भोईर या दुसऱ्या सामन्यामध्ये 0 वरती बाद।
मॅच केजू मुंडेने पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती, विकेट टेकिंग गोलंदाजी केली होती, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील मिळवला होता. 2 षटकांमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या आणि 3 विकेट मिळवले होते. तोच केजू मुंडे आपण पाहतोय याही सामन्यामध्ये पहिली विकेट मिळवली आहे अतुल भोईरची. न्यू बॅट्समन येतोय तिसऱ्या क्रमांकावरती प्रणित पाटील. न्यू बॅट्समन आहे प्रणित पाटील. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. पहिला सामना एकतर्फी जिंकलाय आगासन संघाने. जो संघ खेळतोय ओमसाई भावार्थ 11 या नावाने कल्पेश भंडारी पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. प्रचंड वेग आहे, ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ सीमा रेषेवरती अनिकेत होते. चांगले क्षेत्ररक्षण मिळते. एकच धाव या चेंडूवरती. ऑफ ड्राईव्हचा फटका होता आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली केली आहे केजू मुंडेने. या षटकामध्ये पहिलं यश मिळवून दिलंय ओमसाई भावार्थ 11 आगासन या संघाला. सिद्धू पाटीलने पहिला सामना जिंकून दिला होता. शेवटच्या षटकामध्ये 10 धावा डिफेंड केल्या होत्या. ऑन साइडला फटका चांगला आहे. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटच्या दिशेने. ओमकार पाटील फार वेगाने त्या चेंडूवरती. क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण. या 2 धावा नक्कीच वाचवल्यात ओमकार पाटीलने आगासन टीमसाठी. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. कजर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा. ओम म्हाताडेश्वर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. डान्सिंग डाऊन द विकेट. स्विंग अँड मिस. प्रचंड वेग आहे. गोलंदाज केजू मुंडेच्या गोलंदाजीमध्ये आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. 4 धावा धावफलकावरती. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होतीये केजू मुंडे. राईट मोर द विकेट. यावेळी फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. क्रिकेटमधील सेफ फटका, क्रिकेटमधील देखणा फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून आहे जय जलेश्वर वाडेकर. 4 षटकांचा सामना आहे. विनिंग या 2 संघांमध्ये दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना. जो संघ जिंकेल तो संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. 2 दिवसीय ही स्पर्धा आहे. 16 ग्रामीण संघांचा सहभाग. यावेळी बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसलाय. येतोय हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे जय जलेश्वर वाडेकर या टीमची 1-8. हे विराज मुंडे येतोय या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे प्रणित पाटील. एक चौकार आलाय सिद्धू पाटीलच्या बॅट मधून. खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे सिद्धू पाटील. जेन्युइन ऑलराऊंडर आहे. सिद्धू पाटीलकडे प्रचंड अनुभव आहे, एक्सपिरियन्स भरपूर आहे.
गोलंदाज विराज मुंडे गोलंदाजी मार्कवरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू आहे, सॉफ्ट हँडने खेळतायत. ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. काऊ कॉर्नर सीमा रेषेवरती करण बेडेकर आहेत आणि मिळते एक धाव. धावसंख्या 9. सेन्सिबल बॅटिंग करतोय फलंदाज प्रणित पाटील, कारण की सिद्धू पाटील खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. त्याला सिंगल घेऊन स्ट्राईक दिली आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. म्हातारडी गावचे समाजसेवक गोवर्धन पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ऑन साइडला शॉट ऑन पूल फेकून दिला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे, माइट इट ह्यूज मॅक्सिमम, इट्स आउट. फॉर्म मध्ये आहे सिद्धू पाटील. वाडेकर डान्सिंग डाऊन द विकेट, लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहेत करण बेडेकर, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज सिद्धू पाटीलचा खेळ लागतोय. हा न्यू बॅट्समन सर्वेश पाटील येतोय. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. आता मात्र जिम्मेदारी असेल, जबाबदारी असेल मिडल ऑर्डरच्या या दोन फलंदाजांवरती. सर्वेश पाटील आणि प्रणित पाटील ही जोडी आहे. गोलंदाज विराज मुंडेने कमबॅक केलाय. षटकाराचं उत्तर विकेटने दिलंय. वाडेकर टीमला ड्राईव्ह केलाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये अनिकेत होते आणि मिल्टील्या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 17. 2-17 ही धावसंख्या आहे. जय जलेश्वर वाडेकर या टीमची. ओमसाई भावार्थ 11 आगासन, कल्पेश भंडारी पुरस्कृत हा संघ. आगासन त्यांना फाईट करतो वाडेकर. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. केजू मुंडे आहे, जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय. केजू मुंडेने फलंदाज झालाय, बाद लागतोय. अजून एक धक्का. सर्वेश पाटील बॅक टू द पवेलियन. जे होते विराज मुंडेच्या माध्यमातून या षटकामध्ये आतापर्यंत 2 विकेट मिळवलेत या षटकामध्ये. राईट ओव्हर द विकेट. क्या बात आहे. ऑन साइडला खेळतायत. सॉफ्ट हँडने खेळले होते. डीप मधून फिल्डर येतील. चेंडूवरती क्या बात आहे. एका हातामध्ये हा चेंडू अडवलाय. डायरेक्ट हिट देखील केलं होतं आणि पुन्हा एकदा धावबाची संधी. 2 धावा कंप्लीट आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे एकच धाव होती
तिथे मिळत आहेत. या 3 धावांनी 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे जय जलेश्वर वाडेगर या टीमची 20. धावसंख्या आहे 20. 4 षटकांचा सामना आहे. रुपेश येतोय नवीन गोलंदाज या 3ऱ्या षटकामध्ये. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये 45 ते 50 धावा बनवाव्या लागतील, कारण की आगासन संघ खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे दोन्ही संघ खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. आगासन आणि वाडेगर संघाने कालच मकर संक्रांत चषकामध्ये द्वितीय क्रमांक मिळवलाय. तो वाडेगर संघ इन ऍक्शन मध्ये आहे. त्यांच्या समोर आगासन संघ ऑन साइड ऑफ केलाय, भिडकावून दिलाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे षटकार येतोय कपिल पाटीलच्या बॅट मधून. पण पाहिलं या चेंडूवरती आणि आलाय हा डॉट बॉल. व्हेरिएशन आहे गोलंदाज रुपेशच्या गोलंदाजीमध्ये. धावसंख्या स्थिर आहे 26 या धावसंख्येवरती. स्विच इट इनफिल्डच्या वरून थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय कपिल पाटीलच्या बॅट मधून. या 20 lofted it straight down the ground, long up सीमा रेषेच्या बाहेर. 1 bounce over the line, चौकार. कपिल पाटील ऑन फायर. धावसंख्या 34. 17 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय फलंदाज कपिल पाटील. अजून एक चांगला स्ट्रोक लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहेत निल्सन मडवीने हा झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय फलंदाज कपिल पाटीलला. ज्या कपिल पाटीलने या षटकामध्ये 1 षटकार 2 चौकार लगावलेत, त्याच कपिल पाटीलचा झेल सोडलाय निल्सन मडवीने. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती. रुपेश गोलंदाजी मार्क वरती. आता मात्र राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. डेट चेंडू घोषित केलाय. निरंजन सावंत सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये आणि जतीन भुयाळ सर हे दोन ऑफिशियल पंच आहेत या सामन्यासाठी.
ऑन साइडला शफल क्रॉस होऊन खेळतायत. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत. स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती टिपलाय झेल. क्षेत्ररक्षक दीपेश आणि फलंदाज झालाय फेल. लागतोय अजून एक धक्का. जय जलेश्वर वाडेकर या संघाला. कपिल पाटील बॅक टू द पविलियन. मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळाली. त्यांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. खऱ्या अर्थाने वडवली बी संघ असेल विनोद दादा, सागाव संघ असेल, काल आपण नाईटला पाहिला आणि सागाव संघाने काल देखील देसाईच्या स्पर्धेमध्ये अध्यक्ष चषकामध्ये टॉप 3 मध्ये प्रवेश केलेला आहे. वाकलन संघ असेल, सातत्याने डे नाईट क्रिकेट ते खेळतात. अनिकेत गोलंदाजी मार्कवरती. अपकमिंग रायझिंग स्टार हा गोलंदाज आहे. फ्युचर आहे आगासन टीमचं आणि पहिल्या चेंडूवरती ही गोल्डन विकेट मिळवली आहे. अनिकेतने अप्रतिम झेल पकडलाय. मिड विकेट सीमा रेषेवरती ओमकार पाटीलने. लागतोय अजून एक धक्का. जय जलेश्वर वाडेकर या संघाला हा 5वा फलंदाज गमावलाय. प्रणित पाटील बॅक टू द पविलियन. पाच फलंदाज गमावलेत. अनिकेत क्या बात आहे, क्या बात आहे. सबमरीन डिलिव्हरी. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. येतो हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी अनिकेत करतोय अंतिम षटकामध्ये. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. हा चेंडू पूर्णपणे बीट केलाय. अपकमिंग रायझिंग स्टार हा गोलंदाज आहे. फ्युचर आहे आगासन टीमचं. अतिशय गुणवान हा गोलंदाज, टॅलेंटेड हा गोलंदाज आहे. अनिकेतने फार कमी वयामध्ये नक्की स्वतःला सिद्ध केलंय आणि आगासन या संघामध्ये त्याने आपलं स्थान टिकवलंय. क्या बात आहे. सॉफ्ट हँडने खेळतायत. बॅकफूट लावून बॅकफूट पंच करतायत आणि केजू मुंडे जातील चेंडूवरती, उचलतील, फेकतील. तोपर्यंत मिळते एक चिकी सिंगल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 37. पहिल्या 3 षटकांमध्ये बनवल्या होत्या 36 धावा आणि या षटकामध्ये आपण पाहतोय धावसंख्येला ब्रेक लावलाय, धावसंख्येला अंकुश लावलाय अनिकेतने. मोठे फटके येत नाहीयेत. मिस टायमिंग आहे आणि फर्स्ट स्लिपला खूप चांगला झेल पकडलाय मंगेशने. फलंदाज झालाय बाद. तू चल मे आया ही स्थिती बॅटिंग करणाऱ्या वाडेकर संघाची. या टीमचे एक लेजंड क्रिकेटर मंगेश दादा मुंडे यांनी आज निवृत्ती घोषित केलेली आहे. दादांना आपण देऊया पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. दर्शन व्यापारी होते आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहेत 38 धावा. अवघ्या 2 धावेंचं षटक हाताळलंय गोलंदाज अनिकेतने. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरात आल्या अनिकेतसाठी. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी केली, विकेट टेकिंग गोलंदाजी केली या अंतिम षटकामध्ये.
आणि 38 धाव बनवलेले आहेत. 39 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे आगासन या टीम समोर वाडेकर संघाने. टॉस आपण करूया. बेतवडे बी आणि चेंज द गेम वडवली बी या दोन संघांमध्ये असेल या पुढील सामना. अभिषेक भोईर बेतवडे बी या टीमचे कॅप्टन आहेत. अभिषेक भोईर आपण या. आणि कमलेश आपण देखील यायचा आहे. खऱ्या अर्थाने वडवली बी या टीमचं विशेष कौतुक, कारण की कमलेश आपण डे नाईट सातत्याने खेळतायत. यस कमलेश आपण या. आणि बेतवडे बी संघाचे संगणक आपण देखील यायचा आहे. चेंज द गेम वडवली बी आणि त्यांना फाईट करेल बेतवडे बी या दोन संघांमध्ये सामना असेल. खऱ्या अर्थाने वडवली बी या संघाचं विशेष कौतुक, कारण की डे नाईट ते खेळतायत. कमलेश पहिल्यांदा अभिनंदन. मकर संक्रांत चषक जे चॅम्पियन संघ आहे तो म्हणजेच चेंज द गेम वडवली बी संघ. तर बेतवडे बी संघाचे संगणक या पण लवकरात लवकर. प्रशांत मान्यवर उपस्थित आहेत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. प्रभाकर दळवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया, जे दातिवली गावचे समाजसेवक आहेत. तर काकांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. टेल असं कॉल आहे आणि आले टेल. टॉस जिंकलेला आहे कमलेश चेंज द गेम वडवली बी या टीमने. कमलेश टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फील्ड पास. 5 षटकांचा सामना आहे. बेतवडे बी संघ आहे, त्यांचं हे होम ग्राउंड आहे. काय स्ट्रॅटेजी असेल? किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी रन पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण का त्यांना आमच्यापेक्षून जास्त अनुभव आहे या ग्राउंडचा, कारण डेली त्यांची प्रॅक्टिस असते. वडवली बी संघ कमलेश सातत्याने डे नाईट खेळतोय. काय सांगशील तुझ्या टीम बद्दल? नाही, नक्कीच खूप मेहनत घेतात. रतन बुवा देखील आले यावर्षी आणि सातत्याने डे नाईट क्रिकेट चालूच आहे. प्रत्येकजण कामधंदा करून ॲडजस्टमेंट करून येत आहेत. त्यामुळे पूर्ण टीमचं धन्यवाद करतो. या मैदानावरती आपण अनेक स्पर्धा खेळता, परंतु या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? म्हातारडी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. नाहीच, खूप सुंदर आयोजन असतं. दरवर्षी आम्ही या टुर्नामेंटला खेळतो. ते देखील आवर्जून आम्हाला एंट्री देतात, त्याबद्दल त्यांचं देखील धन्यवाद. नक्की शुभेच्छा असतील चेंज द गेम वडवली बी संघाला, कारण की चेंज द गेम वडवली बी संघाने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी स्वीकारलंय क्षेत्ररक्षण, इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्यासाठी बेतवडे बी या संघाला. सामना देखील सुरू आहे. प्रभाकर दळवी साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. खऱ्या अर्थाने मोतीराम दळवी यांचे ते मोठे बंधू आहेत. वैभवजी पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. आणि सामना सुरू आहे. 39 धाव बनवायचे आहेत. ओमसाई भावार्थ 11 आगासन या टीमला आणि 39 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतवरण ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ डोंबिवली, व्हॉइस ऑफ भोपर, विनोद दादा पाटील यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. तर वाईट बॉलचा इशारा दरम्यान मोतीराम दळवी यांचं देखील आगमन झालेलं आहे. स्वागत आहे मोतीराम दळवी. बाळादा पहिला चेंडू वाईट, त्यानंतर हा पाठवलाय सीमारेषेबाहेर चौकार.
अशा धावा येतात तेव्हा आपण असंच म्हणू शकतो, जिथे एक धाव कुठेतरी वाचली असती पण ती वाचवता आली नाही. एकूण धावसंख्या धावफल कधी बघतो आपण 9. तर आमचे नयन धुमाळ देखील आहेत वरबचे, त्यांचे स्वागत करूया. उत्कृष्ट क्रिकेटर आहे वरबचे. चेंडू हवेत आणि अशा प्रकारे पहिला ब्रेक थ्रू प्राप्त केलाय कपिलने. फलंदाज बाद होतात मैदानावरती आपण बघताय करण. मैदानावरती पहिल्या विकेटचं पतन. काय आकडा बघा, पहिल्या मॅच मध्ये, याच्या आधीच्या मॅच मध्ये 38 वरती रोखलं होतं आगासनने आणि या मॅच मध्ये 38 वरतीच रोखले. पण फरक एवढाच की ती मॅच 5 ओव्हरची होती, ही मॅच 4 ओव्हरची आहे. त्यामुळे इथून 39 आणि मगाशी आगासनने चेसिंग खूप लवकर केली होती. 19 चेंडूमध्ये चेसिंग झाली होती. 19 चेंडूत त्यांनी 39 केल्या. पण एक खूप मोठा विक्रम मला आठवतं की कोळेगावच्या मैदानामध्ये झाला होता. 16 चेंडूत 76 धावा चेस केल्या होत्या सागावने सापडच्या विरुद्ध. हा यंदाच्या हंगामातला एक खूप मोठा विक्रम आहे. त्या 13 चेंडूत 60 केल्या होत्या सचिन म्हात्रेने आणि सागाव संघ टॉप 3 मध्ये दाखल झालाय अध्यक्ष चषकच्या. यंदाचा हंगाम सागावसाठी खूप चांगला राहिलाय. पण आज या स्पर्धेमध्ये सागाव समोर असणार आहे जी स्पोर्ट्स वाकळण. पण त्याआधी वडवली बी आणि बेतोडे बी मध्ये टॉस झालेले आहे. ऑन साइडला गॅप आहे, तिथे नाही कोणी. चेंडू जाय सीमा पार, हा चौकार. तिसऱ्या क्रमांकावरती पाठवलंय. रणनीती स्पष्ट आहे. लेफ्ट हँडेड बॉलर या ठिकाणी बॉलिंग करतात, त्यामुळे असं म्हटलं जातं की लेफ्टीसाठी लेफ्टीच हा एक उत्तम पर्याय असतो. जसं लोहे को लोहा काढताय, जसं विषाचा इलाज विषापासूनच केलं जातं औषध बनवून. हो, सुंदर चेंडू. पण असं नाही की कपिलकडे दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता जरूर आहे. त्यामुळे जर लेफ्ट हँडेड जरी आला तरी तो चेंडू मनगडच्या सहाय्याने बाहेरही काढू शकतो. चांगलं कमबॅक कपिलचं. धावा दाखल करतात. एकूण 13 धावा झाल्यात. हा चेंडू लॉफ्ट केलाय, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. चेंडू मात्र तिथल्या तिथेच बाउन्स होताना आपण बघताय. आणि काय फिल्डिंग बघा, कुठून आले होते. जवळजवळ मला वाटतं की स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून तिथून आले होते आणि 25-30 पावलांचा अंतर कापला असं एक अंदाजे. आणि चांगलं क्षेत्ररक्षण सर्वेश भूषण त्या ठिकाणी होते. आणि अशा प्रकारे पहिले षटक आपण बघतोय 16 धावा झाल्यात. एक चांगली सुरुवात आगासनची बघायला मिळते. आज बॉलिंग खूप जबरदस्त राहिली आगासनची. पहिल्या मॅचमध्येही उत्तर शिवच्या अगेन्स्ट आपण बघितलं केवळ 38 धावा त्यांना करू दिल्या. या मॅचमध्येही इन फॉर्म संघ जो कालच आपण बघितलं दुसऱ्या क्रमांकाचा विजेता होता मकर संक्रांत चषकचा, त्या संघाला मात्र 38 वरती रोखलं. आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये चेसिंग करत असताना आगासन संघ सुस्थितीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये आपण बघतोय 16 वरती. एक विकेट जरूर गमावलाय पण तरीही धावांची गती अत्यंत चांगली आहे. इथून आपण जर पाहिलं तर विजयासाठी अजूनही 23 धावा करायच्यात 18 चेंडूमध्ये आणि त्या करण्यासाठी 7.67 हा रिक्वायर्ड रेट असणार आहे विजयासाठी. फारसा दबाव नाहीये, फार मोठी धावसंख्या नाहीये, पण शेवटी हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे, त्यामुळे कधी काही घडू शकतं. हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी खूप जास्त बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच करत असताना SP फायनल काम करत असताना. तर बघा आपण आहोत सध्या सप्रा मैदानावरती. त्यामुळे या आजूबाजूला जी मैदानाच्या गावं आहेत आपण बघितलं तर बेतोडे आहे, माताडी आहे, दातिवली आहे, आगासन या विभागातून किंवा या गावातून कोणी आला असेल ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती तर आपण या आपलं वेलकम आहे, स्वागत आहे. आणि निसंकोचपणे या प्रत्येकाचं इथे आदर तिथे केला जातोय. वाईड आलाय आणि वाईडने धावसंख्या धावपल कधी बघतो आपण 18 ही धावसंख्या आगासनची. ओ शफल झाले, काय जबरदस्त पॉवरफुल हिट. चेंडू सीमारेषे बाहेर.
आपण बघितलं 40 धावांची काही साकारली होती वाखांच्या अगेन्स्ट. विनायक फार कमी वयात संघात आला. सुरुवातीला तो 6व्या-7व्या क्रमांकावरती बॅटिंग करायचा. अधूनमधून एक्सपेरिमेंट काढण्यात आले. कधी त्याला ओपनिंगलाही पाठवून बघितलं, कधी थर्ड डाऊनला बघितलं, पण यंदा तो प्रभावित करतोय त्याच्या बॅटिंगने. एक लेफ्टी बॅटर असणं फार मोठी गोष्ट आहे, कारण डाव्या हाताचे फलंदाज नेहमीच आक्रमक मानले गेले आहेत क्रिकेटच्या विश्वामध्ये आणि त्यांची बॅटिंग बघणं हे नेहमीच एक वेगळा एक आनंद मनाला मिळत असतो. विनायकने मागचा फटका आपण बघितलं कसं इम्प्रुव्हायझेशन केलं आणि शफल होऊन तो फटका सजवला. एकूण धावसंख्या 25 आहे. करायच्या आहेत विजयासाठी आपण बघितलं तर आता इथून 14 धावा. वैयक्तिक 13वरती विनायक खेळतोय, 14वरती खेळतोय. स्ट्राईक वरती निल्सन प्रथमच येतोय. ओ रॉंग वन. यावेळेस मात्र खूप पुढे निघून गेले. चेंडू ऑप्शनमध्ये पडल्यानंतर अगदी यशाच्या वरून जातोय. अतुलला आणले आणि अतुल असेल, सर्वेश असेल, सिद्धू असेल, सगळ्यांकडे फिरकी गोलंदाजी करण्याची कला आहे. हलक्या हाताने चेंडू ऑन साईडला प्लेस करतायत आणि यंदा आपण बघितलं तर सिद्धू बॉलिंग करतायत. जे मागच्या 2-3 हंगामामध्ये त्यांना बॉलिंग करताना बघितलं नाही, त्यामागचं कारण आहे प्रणीतच्या थोडासा शोल्डरची इंजुरी आहे. प्रणीतला खरं तर डॉक्टर्सने सांगितले की थोडा रेस्ट कर, खेळू नकोस, जास्त ताण देऊ नकोस नाहीला. पण शेवटी क्रिकेटवरचे प्रेम इतकं जास्त असतं की काही जणांना मैदानाच्या बाहेर राहणं फार कठीण असतं. त्यामुळे प्रणीत बॉलिंग नाही करत आहे आणि सिद्धू त्याच्या यावेळेस चेंडू अचानक उसळला. इथे एक धाव लेग बायच्या रूपाने येतोय. खूप जास्त बाउन्स आपण बघतायत. ॲक्शन रिप्ले चेक करतायत आणि बघा दीपेश आहेत ऑपरेटर, सुपर स्पोर्ट्सचे फाउंडर देखील आहेत आणि ते चेक करतायत की आपल्या खेळाडूला कुठे लागले चेंडू एक्झॅक्टली. तर फेसवर ते आदळलंय, गालावरती लागला वगैरे तर इतका इश्यू नाही, पण डोळ्यावरती कपाळावरती लागले, टोपीच्या आसपास हे सांगतायत दीपेश. एकूण धावसंख्या धावफलकावरती 27. फक्त 12ची गरज आहे विजयासाठी. अतुल पूल करतायत पण समोर प्रणीत झेल डिप्लाय फलंदाज बाद होतील निल्सन. पहिल्या ओव्हरमध्ये 16, मागच्या ओव्हरमध्ये 11 आणि धावांची गती आपण बघताय 13.50 आणि आता चेंडू शिल्लक असतील एकूण 12 आणि करायचे आहेत धावा 12. 12 बॉल 12 होतील का प्रश्न आहे. होऊ शकतात, नाही होऊ शकत. शेवटी क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण बघितलेलं आहे बऱ्याचदा आणि एक रेकॉर्ड आपण बघितलं की 12 चेंडू 6 नाही झाल्या, 12 चेंडू तर 4 मी देखील बघितल्यात की झाल्या नव्हत्या आणि ते नेहमी सांगत असतं. तो माझ्या आयुष्यातला एक जबरदस्त अनुभव होता खारघरच्या मैदानावरचा. तिथे 12 चेंडू 4 नव्हत्या झाल्या एका टीमला. तसे अनेक रेकॉर्ड्स क्रिकेटच्या मैदानावरती दरवर्षी होत असतात. ड्राईव्ह करता चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, पण 12 चेंडूमध्ये 55-56 धावा देखील होताना आपण बघितलेले आहेत. 12 चेंडू 60 देखील होताना बघितलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ती म्हणजे आपण बघताय 28. 11ची गरज असणार आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 11. सर्वेशला आणले. गतवर्षी सर्वेश अत्यंत प्रसिद्धी जोतामध्ये होता. त्याचे रॉंग वन, त्याचे व्हिडिओज सगळेच आपण बघितले, भरपूर व्हायरल झाले. ओहो, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. विराटच्या बॅट मधून हा विराट फटका. मिडल ऑफ द बॅट. काय टायमिंग झालं.
स्लॉक स्वीप, अप्रतिम फटका, 34 धावा, 5ची गरज. यावेळेस पुन्हा एकदा पूल करतायत, हा देखील गेलाय सीमारेषेच्या बाहेर. आणि अशा प्रकारे आपण बघतायत हा सामना इथे जिंकलेला आहे. भावार्थ 11 ओमसाई आगासन संघाने कल्पेश भंडारी पुरस्कृत हा संघ सलग 2 मॅच जिंकून हा संघ आता मात्र उपांत्य फेरीमध्ये दाखल झालाय. त्यांचं खूप खूप अभिनंदन. खूप चांगलं खेळलंय. विशेष करून बॉलिंग खूप जबरदस्त झाली. ज्या खेळपट्टीवरती 70 धावा पहिल्याच मॅच मध्ये आपण बघितल्या होत्या त्याच खेळपट्टीवरती आगासनच्या गोल